तर मी आज मस्तपैकी कुरकुरीत भेंडी बनवणार आहे। त्यासाठी इथं भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली। थोडंसं इथं बेसन घेतलंय, चटणी, गरम मसाला, धने पावडर, थोडासा लसूण मी असं बारीक करून घेतलाय, हळद घेतली आणि कोथिंबीर घेतली। तर आता आपण भेंडी चिरून घेऊया। तर अशा प्रकारे मी भेंडी चिरून घेतलेली आहे। तर आता बेसन तिंबून घेऊया। तर ह्यात ही सगळं घेतलेला मसाला मी टाकून घेते। तर ह्यात चवीनुसार टाकून घेते मीठ आणि ही पीठ थोडंसं पाणी ओतून तिंबून घेते। तर बघा छान असं मी बेसन तिंबून घेतलेलं आहे, जास्त घट्टही नाही पातळही नाही। तर यात टाकून घेते थोडीशी कोथिंबीर। तर छान अशी कोथिंबीर मिक्स करून घेतली। ह्यात आता मी हाताचा वापर करणार आहे, हाताने टाकणार आहे। ह्यात टाकून घेते थोडीशी भेंडी। तर भेंडीला छान असं बेसन लावून घेणार आहे। तर थोडी थोडी करून ह्या बेसनच्या अंदाजाने मी भेंडी टाकून घेते ह्याच्यामध्ये। तर छान असं सगळ्या भेंडीला मी बेसन लावून घेतलंय। तर आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। तर आपण ह्यात भेंडी तळण्यासाठी सोडून घेते एक एक करून मी ह्यात भेंड्या टाकल्या त्या। तर आता ह्याला दोन्ही साईडला छान असं तेलात कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। तर बघा छान असं जसं भजे तळतो त्याचप्रमाणे मी कुरकुरीत अशी भेंडी तळून घेतलेली आहे। मस्तपैकी कुरकुरीत अशी मी भेंडी बनवून घेतली। तुम्ही ही कधी केली नसेल तर अशा प्रकारे करून बघा। माझा व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।